उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. यावर्षी अभिवादन जुबली पार्कवरच. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात जुबली पार्क येथे लावणार बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा. तर औरंगजेब कबरीचा मुद्दा काहीसा शांत होताच खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीवरती फुल चादर चढवून भेटी देण्यासाठी भाविकांची गर्दी. आता बघूया सविस्तर बातम्या. जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम अर्धवट असल्याने यावर्षी सदर ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने 14 एप्रिल रोजी तात्पुरत्या स्वरूपात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या वतीने देण्यात आली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जुबली पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्याची परंपरा सालाबाद प्रमाणे चालत आली आहे. मात्र मागील वर्षभरापासून जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या प्रयत्नातून सदर ठिकाणचं सुशोभीकरण करण्यात येत आहे. सदर काम अर्धवट झालं असून ते पूर्ण करण्यासाठी सुमारे 4 ते 6 महिन्यांचा अवधी लागू शकतो. काही दिवसांच्या अंतराने 14 एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त प्रवीण पवार, महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत जुबली पार्क येथील सुरू असलेल्या कामाची आणि स्थळाची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांच्यासह काही पोलीस निरीक्षक आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी करत 14 एप्रिल रोजी करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत चर्चा केली. यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सदर ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक जी श्रीकांत यांनी जबाबदारी घेतली आहे. त्यानंतर महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी एडियनसोबत बोलताना आंबेडकर जयंतीनिमित्त करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत माहिती दिली आहे. आपल्याला माहितीच आहे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये बडकल गेट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर जनसमूह आंबेडकर प्रेमी या ठिकाणी येत असतात. परंतु गेले 3-4 महिन्यापासून त्या ठिकाणी PWD मार्फत माननीय आमदार, माननीय पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी भव्य दिव्य असे त्या ठिकाणी पुतळा आणि पुतळाचा परिसर विकास करण्याचं काम त्या ठिकाणी चालू असल्यामुळे त्या ठिकाणी आज मितीस त्या ठिकाणी पुतळा नाही आहे. परंतु एप्रिल 14 हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर आंबेडकर प्रेमी त्या ठिकाणी येतात. त्या सर्वसाठी महानगरपालिका तयार होत आहेत आणि त्या ठिकाणी पुतळा नसल्यामुळे तात्पुरता पुतळा त्या ठिकाणीच बसवून सर्व लोकांना त्या ठिकाणी दर्शन घेता यावं असे भरपूर संघटनांची मागणी आल्या आणि त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी तात्पुरता पुतळा आणि त्या ठिकाणी परिसर त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे. आणि त्यासाठी आज मी आणि माननीय CP साहेब त्या ठिकाणी व्हिजिट केल्या आणि एप्रिल 14 तारखेला होणारा आंबेडकर जयंतीचा निमित्ताने त्या ठिकाणी सर्व परिसरामध्ये टॉयलेटची सुविधा असेल, रोषणाईच्या सुविधा असेल, पाणीच्या सुविधा असेल आणि त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा व्हावा आणि वर्षभरामध्ये पुढच्या एप्रिल 14पर्यंत चांगल्या प्रकारचे काम तातडीनं पूर्ण करावा अशी PWDलाही सूचना केलेल्या आहे. PWDकडे विकास काम सोबतच पुतळ्याचं जे काही लागणारे पैसे
सुद्धा महानगरपालिका देण्यात येणार आहे असे पण सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे एप्रिल 14 रोजी कशा पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी मी माननीय CP साहेब यांचं सर्व संघटनासोबत चर्चा करून योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला जाणार आहे। खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचा वाद मिटल्यानंतर आणि ईदच्या निमित्त सुट्टीमुळे देशभरातील पर्यटक व भाविकांची मोठ्या संख्येने येथे हजेरी झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळामुळे पर्यटकांची संख्या घटली होती, मात्र ईदपासून मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसते। गेल्या काही दिवसात औरंगजेबाच्या कबरीवरती विविध कारणांमुळे वादंग निर्माण झाले होते, त्यामुळे येथे शांतता होती। मात्र सध्या परिस्थिती पूर्वपदावरती येत असून भाविक आणि पर्यटकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत चक्क पर्यटकांची रांग लागली होती। बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी कबर काढण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असल्याने 25 दिवसांपासून पर्यटकांची संख्या अत्यंत कमी झाली आहे। मात्र रमजान ईदच्या सुट्टीमुळे एकाएकी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं। औरंगजेबाची कबर संरक्षित स्मारक आहे। केंद्रीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत ती येत असल्याने या कबरीला संरक्षण आहे। कबर परिसरात काही दिवसांपासून कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। ओळख पटवल्यानंतरच कबर परिसरामध्ये प्रवेश दिला जात होता। जिल्हा प्रशासनाने खुलताबाद शहर व औरंगजेबाची कबर असलेला परिसर 18 एप्रिलपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रेड झोन म्हणून घोषित केलाय। ईदच्या निमित्ताने आलेल्या भाविकांमुळे संपूर्ण खुलताबाद परिसर गजबजून गेलाय। स्थानिक प्रशासनाने गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केलाय। खुलताबाद आणि परिसरातील व्यावसायिकांनाही याचा मोठा फायदा होतोय। खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीवरती पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे पोलीस प्रशासक सतर्क झाला असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विशेष उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत। प्रवेशांसाठी आधार कार्डची पडताळणी केली जात आहे, तसेच भाविक आणि पर्यटकांना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल, खुलताबाद। ये पब्लिक जो है हर साल ऐसी रहती है। ईद के बाद जो है तो पब्लिक आती है यहाँ पर, बासी तिवासी ऐसे 8-10 दिन में ट्रैफिक रहता ही है। अतराफ के जो है मालेगांव, औरंगाबाद, धुलिया, ये सब अतराफ के लोग आते हैं यहाँ पर ज़ियारत के लिए। नहीं, आज तो मैं मेरी लाइफ के अंदर पहली बार ही देख रहा हूँ इतने औरंगजेब की समाधि के ऊपर आज इतने लोगों दर्शन के लिए लाइन लगी हुई है। ये हर साल रहते हैं, हर साल ऐसी पब्लिक आती है, ईद के बाद आती है। लेकिन अभी क्या भी जो इशू चल रहा था उसके कुछ कारण? इशू का ऐसा कुछ भी नहीं है, जैसी पब्लिक पहले आती थी आज भी वैसी आ रही है। क्या नाम है आपका? मेरा नाम अफरोज अहमद, खादिम मकबरा, औरंगजेब आजमगीर। तर खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीवरती सजावट करण्यात येऊ नये आणि शासनाकडून या कबरीसाठी कुठलाच निधी खर्च करण्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे। या मागणीच्या बाबत जिल्हा प्रमुख सुमित खांबेकर यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे, ज्याच्यामध्ये 5 मुद्द्यांचा उल्लेख आम्ही केला आहे। औरंगजेबची जी कबर इथं खुलताबाद येथे आपल्या आहे, ती कबरेवर कुठल्याही प्रकारची सजावट केली जाऊ नये। जर तिथं सजावट असेल तर ती त्वरित काढली जावी, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याचप्रमाणे यानंतर या कबरीसाठी कुठलाही सरकारी खर्च केला जाऊ नये, ही दुसरी प्रमुख मागणी आमची आहे। तिसरी प्रमुख मागणी आम्ही केली आहे की आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या मुलांच्या सहली इथे आयोजित करण्यात याव्या, जेणेकरून आपल्या मुलांना आपण कुणाला गाडलेला आहे हा इतिहास समजेल, त्याच्यासाठी या शैक्षणिक सहली इथं आयोजित करण्यात याव्या। चौथा मुद्दा आम्ही जो मांडलेला आहे, जो साहेबांनी सभेमध्ये सांगितला की आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला जावा, हा सूचना फलक, ही माहिती फलक तिथे लावण्यात यावा, ही चौथी मागणी आहे। आणि 5वी महत्त्वाची मागणी आम्ही केलेली आहे की तिथे CCTV कॅमेरे लावण्यात यावे, जेणेकरून त्या कबरीवर जर कोणी फूल आणि चादर चढवायला आलं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल। आमच्या भावनांना हात जे लोक घालायचा प्रयत्न करतील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। या प्रमुख 5 मागण्यांसाठी आज आम्ही कलेक्टर यांच्याकडे आलेलो आहोत। केम्ब्रिज चौक ते सावंगी बायपासवरती असलेल्या एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती। यावेळी माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन सदर आग आटोक्यात आणली। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। केम्ब्रिज चौक ते सावंगी बायपासवरती असलेल्या एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती। आता सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग पसरत चालली होती।
घटना घडताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात झाल्याने अग्निशमन दलाला माहिती कळवण्यात आली। यावेळी माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी सदर आग आटोक्यात आणली। यासाठी सिडको अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी तात्काळ दाखल होत त्यांनी सदर आग आटोक्यात आणली। सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाहीये, हे विशेष। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमीमुळे। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते,
तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. दिखा रहे है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेचे 61 स्वच्छता निरीक्षक हे आता खाकी वर्दी घालून शिस्तीने आपले कर्तव्य बजावताना दिसणार आहेत. जर कोणी शहर विद्रूप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती तात्काळ दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासकांनी एडीएन न्यूजच्या माध्यमातून दिलाय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक हे आतापर्यंत त्यांच्या मनपाच्या गणवेश परिधान न करता खासगी गणवेशावरती आपली ड्युटी बजावत होते. महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी शहराच्या सौंदर्यात जास्त भर दिलाय. त्यातच त्यांनी या स्वच्छता निरीक्षकांना दंडात्मक कारवाईचे अधिकार बजावण्याचे आदेश दिले होते. मात्र ते घरगुती गणवेशावरती ड्युटी बजावत असताना त्यांचा फारसा प्रभाव पडत नसल्याने ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली. त्यावरून त्यांनी स्वच्छता निरीक्षक यांना खाकी वर्दीचा गणवेश परिधान करून आपली ड्युटी बजावण्याचे आदेश जारी केले होते. त्यावरून मंगळवारपासून छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेचे 61 स्वच्छता निरीक्षक हे आता खाकी वर्दी घालून शिस्तीने आपले कर्तव्य बजावताना दिसणार आहेत. यापुढे जर कोणी शहर विद्रूप करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती तात्काळ दंडात्मक कारवाई करणार असल्याचा इशारा प्रशासक जी श्रीकांत यांनी एडीएन न्यूजच्या माध्यमातून दिलाय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये महानगरपालिकेचा स्वच्छता विभागामध्ये जवळपास 61 असे स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर कार्यरत आहेत. आणि मी गेले वर्षभरामध्ये माझा अनुभव बघता भरपूर ठिकाणी आपण महानगरपालिकामार्फत घंटागाडी आणि या सर्व व्यवस्थित पाठवूनसुद्धा बरेच ठिकाणी लोक रस्त्यावर आणि उघड्यावर कचरा फेकतात. आणि त्यासाठी आपले सॅनिटरी इन्स्पेक्टर त्यांचं काम आहे की इन्स्पेक्ट करणे आणि जर चुकीचा होत असेल तर त्यांच्या विरुद्ध दंड लावणे हे त्यांचं कार्य आहे. परंतु माझं स्वच्छता निरीक्षक यापूर्वी एक कॉमन ड्रेस नॉर्मल ड्रेसमध्ये राहायचं आणि त्यामुळे भरपूर नागरिकांना ज्यावेळेला दंड आकारण्यासाठी जात असताना त्याला अडीअडचणी यायचा. म्हणून आम्ही विभाग प्रमुख श्री विजय पाटीलना सूचना केली की सर्व आपल्या परमनंट इन्स्पेक्टर्स आहे आणि त्यासोबतच आउटसोर्सिंग जे इन्स्पेक्टर्स आहे त्याला युनिफॉर्ममध्ये राहायला पाहिजे आणि लोकांचा देखरेखावर नजर ठेवला पाहिजे. त्यामध्ये त्यांनी कोणीही उघड्यावर कचरा फेकता कामा नये आणि ओला वा सुका कचरा वेगळा करूनच दिला पाहिजे. आणि त्यासाठी महानगरपालिकांनी दंडसुद्धा आकारण्याची ठरावही पारित केलेला आहे. जर यापुढे मी त्यांना विभागाला सूचना केली की या सर्व इन्स्पेक्टर सकाळी कर्मचारी येण्या अगोदर म्हणजे कर्मचाऱ्यांचा येण्याचा 6 वाजता सुरुवात होतो त्यांनी 5:30 वाजता फील्डवर राहायला पाहिजे आणि 2 वाजतापर्यंत जे कर्मचारी सर्व गेल्यावरच त्यांनी घरी गेलं पाहिजे. त्यासाठी हजेरी ॲपच्या अनुषंगाने तसेच प्रत्येक सॅनिटरी इन्स्पेक्टरकडे आपण वॉकी टॉकी दिलेला आहेत. ज्या पद्धतीने एखाद्या इमर्जन्सी परिस्थितीमध्ये असतं तर तातडीनं बोलता येतं. ज्या पद्धतीने पोलिसांकडे गुन्हा तपास लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहे. परंतु माझ्या महानगरपालिकेचं एरियामध्ये स्वच्छताची ऑर्डर राहायला पाहिजे, सॅनिटरी ऑर्डर राहायला पाहिजे. त्यासाठी नवीन पैलू आहेत आणि नक्कीच आज एप्रिल 1 तारीखपासून या वर्षभर आणि मराठी नववर्ष आपण परवापासूनच सुरू केल्या. आता या आर्थिक वर्षामध्ये स्वच्छ सर्वेक्षणामार्फत या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत स्वच्छतेमध्ये चांगलं काम करून देशामध्ये नावलौकिक शहरामध्ये
आपले नावही जोडला पाहिजे, याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आगामी काळामध्ये वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशाची गरज आहे. यापासूनच मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल. हे टाळण्यासाठी पर्यावरणपूरक वीज निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव शेणपुंजी तालुका गंगापूरच्या वतीने आज रांजणगाव शेणपुंजी येथील रावते मंगल कार्यालयामध्ये हर घर सोलर घर घर उजाला पंतप्रधान सूर्यघर योजनेबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रशांत बंब होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी ग्रामपंचायतीने हर घर सोलर घर घर उजाला हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतीचं अभिनंदन करून प्रत्येक कुटुंबाने आपल्या छतावरती वीज निर्मितीसाठी सोलर पॅनल बसवण्याचं आवाहन केलंय. विजेच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कुटुंबाच्या आर्थिक बचतीसाठी बँकेच्या सहकार्यातून ग्रामपंचायतमधील सर्व कुटुंबांनी आपल्या छतावरती सोलर पॅनल बसवून संपूर्ण राज्यात आदर्श निर्माण व्हावा असं काम करावं. यासाठी आमदार म्हणून जी काही मदत लागेल ती मी पूर्ण करीन असं आमदार प्रशांत बंब यांनी स्पष्ट केलं. सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज निर्मितीसाठी लागणारा खर्चाबाबत वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता पवन कुमार कछोट यांनी मार्गदर्शन केलं. यासाठी बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाबाबत अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार यांनी संपूर्ण माहिती दिली. आज कन्या दिनानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामपंचायतमधील महिलांना आरोग्य किटचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. भूमी अभिलेख विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ग्रामपंचायतीच्या वतीने यावेळी मान्यवरांच्या हस्ते PR कार्डचं वाटप सुद्धा करण्यात आलंय. सोलर पॅनल बसवण्यासाठी नोंदणीचं काम सुरू करण्यात आलं. कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूरचे संचालक दीपक बडे, ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता महालकर, उपसरपंच शिवराम ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य उषा हिवाळे, दत्तू हिवाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त आयुक्त कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगापूर सुहास वाघचौरे, मेडाचे प्रतिनिधी शिरसाट, विस्तार अधिकारी पंचायत भारत घुगे, अशोक घोडके, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांग बांधवांसाठी समाजाने सहानुभूतीचे नव्हे तर समान संधीच्या दृष्टिकोनातून सहाय्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केलंय. समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि SR ट्रस्ट मध्य प्रदेश अलीमको यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी सक्षम संस्था डॉक्टर हेगडेवार रुग्णालय संचलित संत रोहिदास आरोग्य केंद्र येथे ऑन द स्पॉट कृत्रिम हातपाय आणि कॅपिलर्स वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी SD चव्हाण, सक्षम संस्थेचे अध्यक्ष BN राठी, प्राध्यापक डॉक्टर भगवान देशमुख, सचिव डॉक्टर संदीप डफळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर रुपेश जाधव व अरविंद अवसरमल उपस्थित होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कृत्रिम अवयवांचं वाटप करण्यात आलं. जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की या उपक्रमामुळे दिव्यांगांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल. समाजात दिव्यांगांसाठी अधिक सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या शिबिरांमधून त्यांच्या आत्मनिर्भरतेस चालना देता येते असं प्रतिपादन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी दिव्यांग व्यक्तींना त्यांची गरज ओळखून योग्य कृत्रिम अवयव बसवले आहेत. त्याचा योग्य वापर आणि देखभालीबाबत मार्गदर्शन केलं. लाभार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत समाधान व्यक्त केलं आणि आयोजकांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे दिव्यांग व्यक्तींच्या आत्मविश्वासात वाढ होते आणि त्यांना स्वयंपूर्ण जीवन जगण्यास मदत मिळते असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमामध्ये विविध जिल्ह्यातून आलेल्या 86 दिव्यांगांना कृत्रिम हात आणि पाय बसवण्यात आले. तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील गेल्या 6 दिवसात संपन्न झालेल्या तालुकानिहाय शिबिरात पैठण 154, गंगापूर 100, वैजापूर 125, कन्नड 144, सिल्लोड 125 दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि डॉक्टर विशाखा राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा पोलीस दलांमधून नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रामीण पोलीस दलात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी वाल्मिक माधवराव चव्हाण, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक 39 वर्ष सेवा, संजय तुकाराम जीवरक, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक 33 वर्ष सेवा, मदन सिंग किसनदास राठोड श्रेणी पोलीस उपनिरीक्षक 33 वर्ष सेवा यांचा सपत्नीक कुटुंबासह पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सपत्नीक सेवानिवृत्त होत असलेले पोलीस अधिकारी यांना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सहकुटुंब त्यांचा सत्कार करून गौरव केला। यावेळी पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करताना पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीपर्यंत बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचं अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली। तसेच त्यांना पोलीस सेवेदरम्यान कुटुंबाला पाहिजे तसा वेळ दिला गेला नाहीये आणि ड्युटीच्या अनिश्चित वेळेमुळे स्वतःकडे प्रकृतीकडे सुद्धा लक्ष देणं शक्य झालं नसल्याने त्यांना सेवानिवृत्तीनंतर सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करून स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणं याबाबत भावना व्यक्त केली। तसेच ते जरी आज पोलीस दलातून सेवानिवृत्त होत असले तरी यापुढे सुद्धा सदैव पोलीस दल हे त्यांच्या सोबतच राहील असं आश्वासन देऊन पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या। तसेच सेवानिवृत्तीनंतर कोणालाही सेवा लाभ मिळवण्यासाठी कार्यालयात वारंवार चक्रा मारण्याची वेळ निर्माण होणार नाही याकरिता प्राधान्याने सर्वांना पेन्शन व इतर सेवानिवृत्तीनंतर अनुयज्ञ लाभ हे सेवानिवृत्त होत असलेल्या दिवशीच पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार तत्परतेने वितरित करण्यात आले आहेत। सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व लाभ मिळाल्याने सेवानिवृत्त अधिकारी यांनी समाधान व आनंद व्यक्त करून पोलीस अधीक्षक यांचे आभार मानले। तसेच या प्रसंगी सेवानिवृत्त होणारे अधिकारी यांच्या पाल्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आपल्या वडिलांच्या प्रती व त्यांनी समाजाकरिता बजावलेल्या पोलीस सेवेकरिता आदर व कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी आशिष चव्हाण यांनी वडील पोलीस सेवेत असल्याने सण उत्सवाच्या वेळी वडिलांची वाट बघण्यात बराच कालावधी जात होता, परंतु आता वडिलांसोबत यापुढे राहता येईल, त्यामुळे प्रत्येक सणाचा आनंद द्विगुणित होईल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। सेवानिवृत्ती कार्यक्रम अनुषंगाने महादेव गोमारे, प्रभारी पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस अंमलदार हबीब शेख, प्रवीण पंडित, आशा बांगर यांनी विशेष मेहनत घेतली आहे। काही जणांनुसार निवृत्त होणे, निष्कलंक निवृत्त होणे ही खूप मोठी उपलब्धी असते आणि त्यासाठी हे जे पलडा त्यांनी पार केला या ठिकाणी आज त्या परिवारचे सदस्य त्यांना ठीक आहे, त्यांना जाणीव असते की माझ्या वडिलांनी खूप मेहनत घेतलेली आहे, दिवस रात्र एक केलं, परंतु 35 वर्ष 39 वर्ष सर्व्हिस करणं आणि कसलाही डाग न लागता सही सलामत हे निवृत्त होणं ही जी उपलब्धी आहे आजच्या व्यक्तीला फार अवघड आहे मित्रांनो। आणि त्यासाठी त्यांचा जितकं करावं तितकं जीवराज म्हणाले सुद्धा की बरेचसे चांगले वाईट अनुभव सगळ्यांना येतात, आपल्या घरात सुद्धा बरे वाईट अनुभव येतात। ते तिथे नोकरीमध्ये केवळ आपली पत्नी किंवा आपले आई वडील किंवा आपली मुलं एवढे नसतात, तुमच्या नोकरीमध्ये तुमचे वरिष्ठ असतात, तुमचे कनिष्ठ असतात, तुमच्या बरोबरचे असतात, पब्लिक असतात, अनेक लोक असतात आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना पोलीस म्हणून नोकरी करणे हे सगळ्यात कठीण बाब आहे आणि ती आज यशस्वीरित्या कंप्लीट करणे त्यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन खूप खूप कौतुक। आज जेव्हा तुम्ही सर्वजण रिटायर होताय तेव्हा ते थोडंसं ज्याला आपण म्हणतो की भावना दुहेरी भावना आहे, दुःखही आहे आनंदही आहे, तसंच परिवाराला सुद्धा। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। यावर्षी अभिवादन जुबली पार्कवरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात जुबली पार्क येथे लावणार बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा। तर औरंगजेब कबरीचा मुद्दा काहीसा शांत होताच खुलताबादेत औरंगजेबाच्या कबरीवरती फुल चादर चढवून भेटी देण्यासाठी भाविकांची गर्दी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एरियन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।